Next method is telescoping method. In that first term is telescoping sum method. जर तुमचं दिलेलं इक्वेशन an is equal to n-1 plus f of n म्हणजे दोन टर्मची ॲडिशन असेल, सम जर असेल, गिवन इक्वेशन जो फॉर्मॅट आहे रिकरन्स रिलेशन इक्वेशनचा, तर त्याच्यामध्ये जर ॲडिशनचं साइन असेल तर त्याला तेव्हा तुम्ही टेलिस्कोपिक सम ही मेथड वापरू शकताय. आणि जर टेलिस्कोपिक सम जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी सोल्युशन आहे an-1 इज इक्वल टू एफ ऑफ एन. म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, एन राईट डाऊन करायचं आहे एन ॲज इट इज. हे n-1 इकडे टर्म घेतल्यानंतर येईल तुमची -an-1 आणि इज इक्वल टू एफ ऑफ एन. मग इथे तुम्हाला एनच्या जागी एन इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू एन व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायचे आहेत. आणि पुट केल्यानंतर ते सगळ्याचे जे काही सोल्युशन्स येतील ते तुम्हाला ॲड करायचे आहेत. ह्यालाच म्हटलं तर टेलिस्कोपिक सम मेथड. टेलिस्कोपिक सम मेथड तुम्ही कधी यूज कराल, जर तुम्हाला गिवन रिकरन्स रिलेशन इक्वेशनचा फॉर्मॅट हा an इज इक्वल टू n-1 प्लस एफ ऑफ एन म्हणजे दोन टर्मची ॲडिशन दिलेली असेल इक्वेशनमध्ये, तर तुम्ही टेलिस्कोपिक सम ही मेथड वापरू शकता. आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं इक्वेशन an-1 इज इक्वल टू एफ ऑफ एन या फॉर्मॅटमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या इक्वेशनमध्ये n इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू n टर्म्सपर्यंत सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आणि ते सोल्युशन झाल्यानंतर फाइंड आउट करून त्या सगळ्या टर्म्स सोल्युशनच्या ॲड करायच्या आहेत. आणि तेच तुमचं लास्ट सोल्युशन असेल टेलिस्कोपिक सम मेथडचं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही n इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू n पर्यंत कॅल्क्युलेट केलं तर a1 a0 प्लस a2 a1 अप टू an-1 अशी तुमची टर्म येईल. म्हणजेच तुमचं फर्स्ट इक्वेशन येईल a1 a0चा आन्सर असणार आहे फंक्शन ऑफ 1 प्लस a2 a1 म्हणजेच फंक्शन ऑफ 2 अप टू लास्ट टर्म an-1 म्हणजेच फंक्शन ऑफ n येईल. म्हणजेच an-a0 इज इक्वल टू समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 अप टू n टर्म्स ऑफ एफ ऑफ i. म्हणजेच an इज इक्वल टू a0 प्लस समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 अप टू n टर्म्स एफ ऑफ i. म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला आहे टेलिस्कोपिक समचा. जर तुम्हाला टेलिस्कोपिक सम कॅल्क्युलेट करायचं असेल तर n टर्मचा फॉर्म्युला आहे an इज इक्वल टू a0 प्लस समेशन i इज इक्वल टू 1 अप टू n टर्म्स इंटू एफ ऑफ i टर्म. For finding the telescoping sum method or telescoping product method, to understand this concept, some useful formula are used for this concept to solve these problems of telescoping sum and product questions. So firstly we see some formula. First formula is 1 plus 2 plus 3 up to n is equal to n into n plus 1 divided by 2. Second formula is 1 square plus 2 square up to n square is equal to n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. Third formula is 1 cube plus 2 cube up to n cube is equal to n square into n plus 1 square divided by 4. Next formula is 2 plus 4 plus 6 up to 2n is equal to n into n plus 1. Next fifth formula is 1 plus 3 plus 5 up to n term, that is 2n minus 1 is equal to answer is n square. And last geometric progression formula, that is a plus ar square up to ar n minus 1 is equal to, formula is if the r value is greater than 1, then formula for geometric progression term is a into r raised to power n minus 1 divided by r minus 1. And if r value is less than 1, then formula is a into 1 minus r raised to power n divided by 1 minus r. Next concept is telescopic product. जर फॉर्मॅट an इज इक्वल टू g ऑफ n फंक्शन मल्टिप्लाय बाय an मायनस 1 अशा फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये रिकरन्स रिलेशन इक्वेशन दिलेलं असेल तर तुम्ही युझिंग टेलिस्कोपिक प्रोडक्ट मेथड त्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकता. मग ते सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी n इज इक्वल टू असंच लिहून घ्यायचं आहे, फक्त gn इज इक्वल टू n-1 फॉर्मॅट लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरूनच तुम्ही लिहू शकता n डिवाइड बाय n-1 इज इक्वल टू g ऑफ n. आणि त्यानंतर या इक्वेशनमध्ये n इज इक्वल टू व्हॅल्यू 1, 2, 3 अप टू n पर्यंत पुट करून सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आणि हे सगळे जे काही सोल्युशन्स असतील, फॉर एक्झाम्पल एनच्या जागी तुम्ही 1 व्हॅल्यू पुट केली तर सोल्युशन येईल a1, त्यानंतर 1-1 डिवाइड बाय a0. नेक्स्ट प्रोडक्ट दुसरं जर एच्या जागी तुम्ही 2 व्हॅल्यू पुट केली तर नेक्स्ट येईल a2 डिवाइड बाय 2-1 a1 मल्टिप्लाय बाय, जर एनच्या जागी 3 व्हॅल्यू पुट केली तर a3 डिवाइड बाय a2 अप टू n टर्म पर्यंत an डिवाइड बाय n-1 येईल. मग हे a1 अपॉन a0 म्हणजे g ऑफ 1 फंक्शन, a2 अपॉन a1 म्हणजे g ऑफ 2 फंक्शन अप टू n टर्म्स म्हणजे an अपॉन an-1 म्हणजे g ऑफ n फंक्शन.
मग एन टर्मसाठी फॉर्म्युला आहे तुमच्या टेलिस्कोपिक प्रोडक्टचा an/a0 इज इक्वल टू पाय n इज इक्वल टू 1 अप टू n टर्म्स g ऑफ n फंक्शन. दॅट इज an इज इक्वल टू a0 मल्टिप्लाय बाय पाय I is equal to 1 up to n terms g of n. To solve the telescopic product method, to solve the reconciliation equation using telescopic product method, we use this formula. So let us see the examples of telescopic sum and product. If the equation in the format an is equal to g of n multiplied by an minus 1 plus f of n, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन सुद्धा आहे आणि ॲडिशन सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला टेलिस्कोपिक सम अँड प्रोडक्ट ही दोन्ही मेथड एकत्र करून वापरावी लागेल. ह्याला इक्वेशनला तुम्ही जस्ट फर्स्ट इक्वेशन म्हणून कन्सिडर केलं. त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, जे काही दिलेलं इक्वेशन आहे ते तुम्हाला UN म्हणून कन्सिडर करायचं आहे. UN इज इक्वल टू GN इंटू एन मायनस ANच्या ऐवजी UN ही व्हॅल्यू पुट करायची आहे. मग UN इज इक्वल टू GN इंटू UN मायनस 1 हा जो लेफ्ट हँड साईड पार्ट आहे तो लिहून घ्यायचा आहे लेट करून आणि त्याला सेकंड इक्वेशन म्हणून मार्क करायचं. मग हे जे इक्वेशन आहे हे जर तुम्ही बघितलं तर इथे जी ऑफ एन मल्टिप्लाय बाय यू ऑफ एन मायनस 1 आहे. म्हणजे या दोन टर्मची मल्टिप्लिकेशन जर असेल तर इथे तुम्ही टेलिस्कोपिक प्रोडक्टची मेथड वापरू शकता. मग युझिंग टेलिस्कोपिक प्रोडक्ट मेथड तुम्ही यालाच काय लिहू शकता, UN/U0. एनच्या जागी जर तुम्ही UN पुट केले तर तुमचं इक्वेशन काय A0च्या ऐवजी UN/U0 पाय n इज इक्वल टू 1 अप टू n टर्म्स g ऑफ n. युझिंग टेलिस्कोपिक प्रोडक्ट मेथड हा फॉर्म्युला तुमचा आला. म्हणजे UN इज इक्वल टू U0 इंटू इथे एन आणि A0च्या ऐवजी फक्त UN आणि U0 वापरलाय. UN इज इक्वल टू U0 इंटू पाय व्हॅल्यू n इज इक्वल टू 1 अप टू n मल्टिप्लाय बाय g ऑफ n. दिस इक्वेशन मार्क ॲज थर्ड इक्वेशन. देन फॉर सॉल्विंग टेलिस्कोपिक सम अँड प्रोडक्ट मेथड, second step is let an is equal to un into vn. This equation marked as fourth equation. From first equation we can write as un into vn is equal to g of n multiplied by un minus 1 into vn minus 1 plus f of n. कारण आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये un ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. un इज इक्वल टू जी ऑफ n इंटू un मायनस 1. मग ती व्हॅल्यू जस्ट इथे मी un च्या जागी पुट केली आहे इंटू vn मायनस 1 प्लस एफ ऑफ n. फर्स्ट इक्वेशन वरून तुम्ही हे इक्वेशन लिहू शकता. त्यानंतर UN इंटू VN इज इक्वल टू जी ऑफ एन इंटू UN मायनस 1. याची व्हॅल्यू UN आहे. मग ती इथे GN इंटू UN मायनस 1च्या ऐवजी UN व्हॅल्यू पुट केली आहे इंटू VN मायनस 1 आहे तसंच राईट डाऊन केलं आहे प्लस एफ ऑफ n फंक्शन. आता या पूर्ण फंक्शनमध्ये आपल्याला UN ची टर्म फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे या पूर्ण फंक्शनला डिवाइड बाय UN केलं तर तुमचं नेक्स्ट इक्वेशन येईल VN इज इक्वल टू VN मायनस 1. जर या टर्मला UN ने डिवाइड केलं तर फक्त VN मायनस 1 टर्म राहील प्लस एफ ऑफ n डिवाइड बाय UN. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशन VN ॲज इट इज राईट डाऊन केलं. ही टर्म इकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे मायनस VN मायनस 1 इज इक्वल टू एफ ऑफ n डिवाइड बाय UN. VN मायनस 1 इज इक्वल टू एफ ऑफ n. UN ची व्हॅल्यू आपण मगाशीच लिहिली होती फर्स्ट इक्वेशनमध्ये U0 इंटू पाय व्हॅल्यू n इज इक्वल टू 1 अप टू n जी ऑफ n. UN ची व्हॅल्यू फ्रॉम फर्स्ट इक्वेशन आपण ही पुट करू शकतोय. नेक्स्ट थर्ड स्टेपमध्ये अप्लाय टेलिस्कोपिक सम. टेलिस्कोपिक सम अप्लाय करण्यासाठी VN मायनस V0 इज इक्वल टू समेशन ऑफ n इज इक्वल टू 1 अप टू n एफ ऑफ n फॉर्म्युला आहे डिवाइड बाय U0 पाय व्हॅल्यू इज फ्रॉम 0 टू n मल्टिप्लाय बाय g ऑफ n. अँड लास्ट formula for the telescopic sum is Vn is equal to V0 plus summation n is equal to 1 up to n terms f of n divided by U0 multiplied by pi value is from 0 to n multiplied by g of n. These all steps are you used to solve the telescopic sum and product method. Last step is an is equal to un multiplied by Vn, then an is equal to U0 into pi value is n is equal to 1 up to n terms multiplied by g of n function multiplied by V0 plus summation of n is equal to 1 up to n multiplied by f of n divided by U0 into pi value is from n is equal to 1 up to n terms multiplied by g of n. हे सगळ्या 4 स्टेप्स आहेत. या 4 स्टेप्स जे फॉर्म्युले मी सांगितले ते वापरून तुम्हाला टेलिस्कोपिक सम अँड प्रोडक्ट मेथड सॉल्व करायचे. फॉर एक्झाम्पल, टू सॉल्व दिस टेलिस्कोपिक सम अँड प्रोडक्ट
method. Some useful formula are, first formula is 1 multiplied by 2 multiplied by up to n is equal to n factorial. 1 square multiplied by 2 square multiplied by 3 square up to n square is equal to n factorial square. 1 cube multiplied by 2 cube multiplied by 3 cube multiplied by up to n cube is equal to n factorial cube. 1 upon 1 multiplied by 1 upon 2 multiplied by 1 upon 3 up to 1 upon n we can write as 1 upon n factorial. Similarly, fifth and sixth term write as 1 upon n factorial square and last term write as 1 upon n factorial cube.